नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी मालोजी राजे संयुक्त राजे भोसले. आज आपण सगळेजण जमा झालेलो आहोत सांगलीमध्ये. आपण महाराजांच्या ज्या मालोजी राजे दुसऱ्यांना दिलेल्या ज्या पादुका होत्या त्या आपण 150 वर्षांनंतर पहिल्यांदी दर्शनासाठी बाहेर काढलेल्या आहेत. त्याच्या मागचं कारण असं आहे की आपण एक अक्कलकोटमध्ये एक अनुभूती प्रोजेक्ट करत आहोत. त्या अनुभूती प्रोजेक्ट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि सर्वात लवकर फास्ट संपवण्यासाठी आपण ह्या पादुका बाहेर काढलेल्या आहेत. आता आपला दौरा सुरू झाला तसा साताऱ्यापासून. साताऱ्यानंतर आपण केलं फलटण, फलटणनंतर मिरज, मिरजनंतर आज आपण सांगलीत सर्व लोकांना दर्शनाला तो पादुका ठेवलेल्या आहेत. इथून पुढे आपण जाणार आहोत पोंडा, पोंडानंतर आपण करू पणजी, पणजीनंतर आपण निघणार आपण तसं सावंतवाडीला, सावंतवाडीनंतर वी शुड बी कमिंग टू कोल्हापूर, कोल्हापूर नंतर आपला प्रवास तसाच चालेल टू पुणा. पुण्यामध्ये आपण 4 दिवस दर्शनाला पादुका ठेवणार आहोत. त्याच्यानंतर आपण मुंबईत एक 5 दिवस दर्शनाला पादुका ठेवणार आहोत. तर हा महिना अख्खा आपण दौऱ्यावरतीच असणार आहे. तर जे कोणी भक्त असतील महाराजांचे, ज्या ज्या ठिकाणी मी आता नावं घेतली, तुमच्या स्क्रीनवरती पण ह्या सगळ्या जागा दिसतीलच तुम्हाला, तर त्या त्या ठिकाणी येऊन आपण प्लीज दर्शनाचा लाभ घ्यावा. आणि श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. अक्कलकोटचे महाराज मालोजीराजे भोसले यांच्या सौजन्याने सांगलीकरांना ह्या स्वामी समर्थांच्या पादुकांचं दर्शन घ्यायची फॅसिलिटी निर्माण झालेली आहे. तेव्हा त्या पादुका मंदिरात ठेवलेल्या आहेत. तर सांगलीच्या जनतेने यावं, धक्काबुक्की न करता रांगेने येऊन दर्शन घेऊन त्याचा आशीर्वादाने आनंद घ्यावा. आणि हिस्ट्रीबद्दल 2 शब्द मी हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.